कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ग्रुप कसा झाला? खूप मोठा ग्रुप आहे आमचा, पण त्याच्यामध्ये आम्ही 6 जणी अशा स्पेशल आहोत एकमेकांच्या जवळ। अच्छा, तुम्ही स्पेशल आहात। किती वर्ष झाली तुमच्या मैत्रीला? 5-7 वर्ष झाली। 5-7 वर्ष झाली तुमच्या या मैत्रीला। कोण आहे सगळ्यात चांगलं स्वभावाने? सर्वच चांगलं आहे। सगळ्यांमध्ये प्लस मायनस पॉइंट असतात सर। तुम्ही सांगा कोणात प्लस आणि कोणात मायनस पॉइंट आहे? प्लस पॉइंट मी म्हणजे मायनस पॉइंट माझा सांगेल की मला पटकन राग येतो। तुम्हाला हा तुमचा मायनस पॉइंट हा मायनस पॉइंट आहे तुमचा? माझा पण मायनस पॉइंट तोच आहे की समोरचा व्यक्ती एकदम पटकन बोलून गेला तर त्या वेळापुरता मला राग येतो, मर्यादित टाइम पुरता, पण नंतर मी निवडून घेते ते वाद. पण जर असं बोलायचं झालं की या ग्रुपमध्ये जर सगळ्यात शांत आणि बोलतात ना तेवढंच समंजसपणा तर साधना मॅडम. माझा पण मला राग खूप येतो आणि जातो पण लवकर. माझं पण मला राग लगेच येतो, परंतु मी बोलत नाही. राग आला ना तरी समोरच्याला मी बोलत नाही, म्हणजे खूप पेशन्स ठेवते. म्हणून मला त्याचा त्रास होतो नंतर. कसला मानसिक त्रास होतो मला त्याचा. पण मला सांगा, राग आला तरी पण मी बोलत नाही. नाही म्हणजे कुकर सारखं आहे तुमचं, हो की नाही? तरी पण बोलत नाही. पण नंतर जेव्हा एकदम स्फोट होतो एकदमच, मग कुकर. आपापसात कधी भांडलाय? कोणाचं झालं? माझं आणि निलिमाचं असं म्हणजे आमचं असतात, म्हणजे काही मुद्दे असतात त्याच्यावर आमची भांडणं नेहमी असतात. पण ते असं बोलतात ना की एक काय बोलतात त्याला, शीतयुद्ध त्या प्रकारे होतं तुमच्या दोघींचं. अजून तुमचं? हो झालं. कोणाबरोबर? साधना मॅडम सोबत. साधना मॅडम बरोबर. कशावरून? कधी कधी असं होतं की दोघींचे मुद्दे एकमेकींना पटत नाही. ती तिच्या लेवल प्रमाणे विचार करते, मी माझ्या लेवल प्रमाणे. मग कधी कधी माझं तिला सांगणं असतं की तू असा विचार का नाही करत आहे. म्हणजे काही गोष्टीमध्ये असं बोलायचं, मला ह्या ठिकाणी नाही जायचंय, तरी पण ती बोलते तू चल एकदा येऊन तर बघ, बघितल्यानंतर समजेल. मग असं करून मग तुमच्या दोघींचं झालेलं आहे. तुमचं? माझं कोणाबरोबर कधीच भांडण झालं नाही. तुमचं एकदम होणार ना स्फोट, तुम्ही सगळं मनात ठेवून दिलंय. तुमचं? माझं असं भांडण असं कोणाच बरोबर नाही झालंय, पण कधी काही गोष्टी चुकल्या, आता थोडंसं मला असं राग आला तर नंतर मग मी स्वतःलाच हे करते की अरे थोडं लेट झालं तर रागवायचं नाही. ती पण माझ्यासारखी गृहिणी आहे, तिला पण थोडंसं लेट होत असेल, मग मी सोडून देते. पण असं भांडण नाही करत. भांडण वगैरे काही नाही, पण फक्त थोडासा राग वगैरे येतो की लवकर सांगता येत नाही. साधना मॅडम. साधना मॅडम कॉमन आहे एकदम सगळीकडे. कारण त्या कधी ठरवतात कधी मीटिंग घ्यायची काय, आणि तेव्हा मग अर्जंट आम्हाला सांगतात की इथे यायचं. तुमचं त्यांच्या बरोबर झालंय. तुमचं? ज्योती मॅडम आणि साधना मॅडम बरोबर होतं. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुम्हाला? हाऊसवाईफ ही बाहेर जाऊन इन्कम घेऊ शकत नाही, पण आमच्यासारख्या ज्या लेडीज आहेत त्यांना एक एक्स्ट्रा इन्कम, एक नवी ओळख देण्याचा आमचा एक मोटो आहे. का तर त्यांनाही मान सन्मान मिळावा ही आमची इच्छा आहे. कारण घरामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एखादी लेडीज राबते, तिला कुणी विचारत पण नाही सर. पण याच्यामध्ये आम्ही ज्या कन्सेप्टमध्ये काम करतोय तिथे आम्ही एखाद्याला आरोग्य देतोय, एखाद्याला इन्कमचा सोर्स देतोय, एखाद्याचा जीव वाचवतोय. पैशापेक्षाही आमचं इथं मोठं ब्लेसिंगचं जे काम होतं ते प्रत्येकाच्या आयुष्यात यावं अशी आमची इच्छा आहे. हे आमचं ड्रीम आहे आणि ते कार्य आम्ही पूर्तीस नेणार. त्याच्यासाठी हा ग्रुप आहे, ही मैत्री आहे, असं मी म्हणेन. किती मस्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.